राष्ट्रीय प्राणी हक्क दिन जगभरात साजरा केला जातो आणि पुण्यातील फर्ग्युसन रोडवरतील फर्ग्युसन कॉलेजच्या समोरच प्राणीप्रेमींकडून हा राष्ट्रीय प्राणी हक्क दिन साजरा केला जातो। आपण बघू शकतो की वेगवेगळे आशयाचे फलक हातामध्ये घेत प्राणीप्रेमींकडून ह्या प्राण्यांवरती अत्याचार करू नका, त्यांच्यावरती क्रूरता करू नका हा भावनेचा संदेश जो आहे तो आपल्याला सध्या दिला जातोय। खरं तर आपण बघू शकतो की हे सर्व प्राणीप्रेमी आहेत, ते प्राणीप्रेमींच्या हातामध्ये वेगवेगळे आशयाचे बॅनर आहेत आणि त्यामधून एकच संदेश दिला आहे की प्राण्यांना सुद्धा मानवतेप्रमाणे जगण्याचा हक्क आहे, त्यांना सुद्धा जगू द्या अशा आशयाचं खरं तर हे सर्व फलक जे आहे ते हातामध्ये घेतलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर हे सर्व प्राणीप्रेमी आहेत ते आंदोलन करत आहेत। खरं तर जे ज्या प्राण्यांवरती अत्याचार केला जातो, त्यांना मारलं जातं, ते कुठेतरी थांबवलं पाहिजे, हे मानवतेला धरून नाही असा खरं तर हा संदेश या ठिकाणी दिला जातोय। हे आंदोलनकर्ते आपल्या समवेत आहेत। आज राष्ट्रीय प्राणी हक्क दिन आहे आणि या हक्क दिनाच्या निमित्ताने हे तुम्ही आंदोलन करतायत, या पाठीमागची काय नक्की भावना आहे? तर माझं नाव प्रवीण चौधरी, मी पुणे ॲनिमल लिबरेशन या संस्थेचा कार्यकर्ता आहे, जी संस्था हा कार्यक्रम आयोजित करते। आमची भावना अशी आहे की मानवाला जे वेगवेगळे अधिकार मिळालेले आहेत तर त्यासाठी आपण खूप लढा दिलेला आहे, पण प्राणी जे आहेत ते स्वतःसाठी लढू शकत नाहीत। तर आपल्याला जसा त्रास होतो, कोणता अधिकार आपला जर हिरावून घेतला, समजा 4 दिवसांसाठी इंटरनेट बंद केलं सरकारने, तर आपल्याला किती वाईट वाटतं की आपला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार हिरावून घेतला गेलेला आहे। तर या प्राण्यांचं पूर्ण जीवन आपण एका कैदेत ठेवतो त्यांना, आणि त्यांना शेवटी मारलं जातं आपल्या स्वार्थासाठी, आपल्या उपयोगासाठी। तर त्यांना म्हणजे आपण फक्त जगण्याचा जो अत्यंत मूलभूत अधिकार आहे तो पण दिलेला नाही। तर तो अधिकार त्यांना देण्यात यावा आणि सर्व जे नागरिक आहेत त्यांना याबद्दल जाणीव निर्माण व्हावी, यासाठी हा कार्यक्रम आम्ही आयोजित करतो। तर तसं भारतामध्ये बघितलं तर मांसाहार आहे किंवा शाकाहार आहे, दोन्ही आहार केला जातो। सातत्यानं बघितलं तर अनेक म्हणजे सुद्धा पुण्यातलंच परिस्थिती आपण बघितलं तर मांसाहार मोठ्या प्रमाणात केला जातो, ज्याच्यामध्ये खरं तर आता बकरी असेल किंवा जे चिकन म्हणजे जे आता कोंबड्या वगैरे जे आहे ते सुद्धा केलं जातं। मग आता या लोकांना आता तो एक आहाराचा एक अविभाज्य घटकच बनला आहे, तर अशांसाठी काय संदेश द्याल तुम्ही आता? हा इतक्या मोठ्या प्रमाणात हिंसाचार होतोय, म्हणूनच अशा प्रकारचं काही आंदोलन किंवा कार्यक्रम करण्याची गरज पडते। तर आपल्याला वाटतं की इतक्या मोठ्या प्रमाणात होतं तर याला बंद कसं करणार, किंवा सगळेच जण आपण यात सहभागी आहोत तर कसं करणार। तर जर आपण ऐतिहासिकरित्या बघितलं तर जे पण अत्याचार किंवा अन्याय सुरू होते तर ते अन्याय असेच होते की शतकानुशतके सुरू आहेत आणि जवळपास सगळेजण त्यात सहभाग घेत आहेत। जसं एक उदाहरण आपण घेतलं की अस्पृश्यता, जवळपास प्रत्येकजण त्यात आधी सहभागी होता, पण जेव्हा आपल्याला कळलं की ते चुकीचं आहे, मानवतेला धरून नाही, तर हळूहळू त्यात बदल आला। या आंदोलनामध्ये तुम्ही सहभागी झालाय, तुम्ही स्वतः आहात किंवा तुमच्या सोबतचे सहकारी आहेत, हे सर्व म्हणजे शाकाहारी आहेत, मांसाहार करत नाहीत? आम्ही मांसाहारी तर नाहीच, पण शाकाहारी पण नाही। कसं आहे की आता भारतामध्ये शाकाहारचा अर्थ काय समजला जातो की आपण मांस खायचं नाही प्राण्यांना, परंतु प्राण्यांचा इतर सगळ्या प्रकारचा वापर किंवा गैरवापर हा त्यात अलाउड असतो। तर आम्हाला ते पण मान्य नाही। आमचं म्हणणं आहे की प्राण्यांचा कोणत्याही प्रकारचा वापर, म्हणजे आपण शाकाहारी असलो तर दूध घेणं किंवा घोड्यावर बसणं, झूमध्ये जाणं, मध घेणं, रेशमाचे कपडे वापरणं, हे सगळं पण आम्ही वर्ज्य मानतो, कारण या सगळ्यांमध्ये प्राण्यांवर क्रूरता केली जाते। तर आपण बघू शकतो की या पृथ्वी तलावरती आलेला प्रत्येक जीव हा या जीवाला जगण्याचा अधिकार आहे आणि तो जगण्याचा अधिकार सर्वांना प्राप्त व्हावा। खरं तर प्राण्यांवरती जो मानवांकडून होणारा जो अत्याचार आहे तो अत्याचार कुठंतरी थांबला पाहिजे आणि हीच मनातील भावना आम्ही जपत हे आंदोलन आहे किंवा प्राणी हक्क दिनाच्या निमित्तानं आम्ही एकत्रित आले आहोत आणि हाच संदेश देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत, अशी भावना जी आहे ती प्राणी मित्र या ठिकाणी व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, टीव्ही 9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव।